नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर दुपारचे 12:41 झाले, सर्वांना गुड आफ्टरनून। तर आज आलो आहे घरी, तर गावाकडे आलो आहे मी। मस्त असं वातावरण आहे, सगळं हिरवं हिरवं वातावरण आहे। साईडला बघू शकता तुम्ही, तर सगळीकडे हिरवंगार असं वातावरण आहे, मस्त असं। तर मित्रांनो, छानपैकी असं दुपारचं ऊन पडलंय। तर 2 दिवसापासून पाऊस उघडला आहे, तर मस्त छान असं वातावरण आहे, बघू शकता। मस्त छानपैकी ऊन पडला आहे आणि हा म्हैस वळणाचा घाट बघा, ढग बघा किती मस्त आहे, छान एकदम मोकळं आहे। हे वा, इकडून बघू शकता। जय देवी माता, सुखाचं राहून दे। तर गाडी इथे पार्क केली, आता गाडीवर मला बांधायचे हे तांदूळ। तर 2-1 पाहिले आहे तांदूळ, आता हे गाडीवर बांधायचे आणि घेऊन जायचे। तर घर तिकडे, तर इथपर्यंत मी खांद्यावर आणले आता उचलून, थोडंसं जड झालं होतं, पण आता ठेवतो, गाडीवर बांधतो आणि निघतो। तर लई दिवसांनी ओझं उचललं, अंगात एकदम दुखायला लागलं, दर्द झालं। चला आता मित्रांनो, भेटू नाशिकला। तर फायनली नाशिकला आलोय आता। तर इथं बाळ्या झोपलाय आणि अन्वी इकडे खेळते। अन्वीला काही झोप येऊ नाही राहिली आज, कपडे घाल। आणि आपलं तांदूळ आणलंय फायनली, 2 पायले, आणि इकडे खाऊ आणलंय। मग किती, 5 पायले। तर 3:45 वाजले, थोडं लवकरच आलोय मी आज। पिकापू। तर इथे घेतले मोदक बनवायला, इकडे दूध तापते। दूध नाही ते काय मग, शिजवायचं पीठ, पाणी घे, पाणी पाणी दूध आहे। दूध आहे। तर दुधात पाणी टाकलंय आणि इकडे पीठ घेतलंय तांदळाचं, आता याच्यात मळून घ्यायचंय, मग बनणार मोदक। तर आज आहे संकट चतुर्थी, त्याच्यामुळे मोदक बनवायचे गणपतीसाठी स्पेशल। तर शिवम अजून झोपलेला आहे, वाजले 5:15 आणि अन्वी काही झोपली नाही आज। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू।